नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला माहीतच असेल की काल आपण पार्ट 1 केला ऑक्टोबर करंट अफेअर्सचा. आज आपण पार्ट 2 करून घेऊया. म्हणजे 16 ते जे 31 ऑक्टोबरपर्यंत जे चालू घडामोडीचे थिअरी आहेत, इम्पॉर्टंट थिअरी जे एक्झाम स्पेसिफिक येऊ शकतात, तेच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जानेवारी टू ऑक्टोबर आपला पूर्ण मग थिअरेटिकल डेटा कव्हर, जिथं कुठेतरी 250 ते 300 न्यूज आहेत आणि ते इनडायरेक्टली तुम्हाला बघू शकता येणारी जी कंबाईन गट ब आहे आणि गट का पूर्व परीक्षा आहे, त्यात पूर्ण जानेवारी ते बघू शकता ऑक्टोबरचं आपल्याला करंट अफेअर्स करायचं आहे. मग एक एक करून बघू शकता की नोबल नोबल अवॉर्ड्स भरपूर चर्चेमध्ये होता. नोबल अवॉर्ड्सवर आपण काल पण बघितलं. काल मेडिकलचा नोबल अवॉर्ड्स मी सांगितलं शॉर्टकट की आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे, MRS करून जे लक्षात ठेवायचं आहे. तसं BRS ॲक्च्युली BRS म्हणजे असं मी बोललेलो की आपण मेडिकलमध्ये गेलो आणि BRS हे औषध मागितलं आणि मग BRS मधनं साकामाची, ब्रुनको आणि आर म्हणजे रॅमस्टेल असे जे 3 सायंटिस्ट नावं आहेत की 2 अमेरिकाचे आणि 1 जपानचे. जपानच्या व्यक्तीने टी सेलचा जे शोध लावला आणि ह्यांनी फॉक्स C9 असं जो हे आहे ते शोध लावलेला होता, त्याच्यामुळे त्यांना मेडिकलचा भेटला. आज आपण पुढचे पण नोबल अवॉर्ड्स बघू आणि बाकीचे जे काही इम्पॉर्टंट मुद्दे होते ते चर्चा करणार आहोत. सो लेट सी. येस, एक मिनटं. येस, ओके, आपण कंटिन्यू करूया. सर्वात पहिले तेच आहे नोबल अवॉर्ड 2025चा रसायनशास्त्र, केमिस्ट्रीचा जे नोबल अवॉर्ड आहे रसायनशास्त्राचा कुणाला भेटला आपण हे करू. त्याच्या पहिले हे डिरेक्टली आपण बघू शकता. इथून जर डिरेक्टली नोबल प्राइज इन केमिस्ट्री 2025 जपानचे आहेत, ऑस्ट्रेलियाचे आहेत, USAचे 3 वेगवेगळ्या देशाचे आहेत. येस, लक्षात ठेवायचं आहे त्यांची नावं मी शॉर्टकट सांगतो. क्राय करून लक्षात ठेवायचं आहे, KRY क्राय. केमिस्ट्रीच्या बघू शकता की केमिकलनी आपण रडायला लागलो म्हणजे क्राय झालं, केमिस्ट्री क्राय. जसं मेडिकलमध्ये गेलो BRS हे औषध घेतलं म्हणून ते BRS सायंटिस्ट लोकांचं. केमिस्ट्रीच्या ज्या एका बघू शकता केमिकलमुळे आपण रडायला लागलो म्हणजे डोळ्यातनं अश्रू आले, दॅट इज क्राय. लक्षात ठेवा, CRY नाही पण KRY क्राय. म्हणजे सुसुमो, किटागावा, रॉबसन आणि यागी. येस, आणि तेच आहे. आता आपण बाकीचं थोडं डिटेलिंगमध्ये जाणून घेऊया फक्त. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क तयार करण्याच्या त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी सुसुमो किटागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर यागी यांना 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. तर कशासाठी देण्यात आला आहे हा पण प्रश्न MPSC विचारला जातो MPSC मध्ये. तर मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क लक्षात ठेवा. तिथं टी सेल्स फॉक्स C9 होतं, इथं मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क. येस, लक्षात ठेवा, क्रायला भेटलंय. रिचर्ड रॉबसन म्हणजे जे पहिले जे आहेत, रिचर्ड रॉबसन आर म्हणजे जे मधले जे होते जे ऑस्ट्रेलियाचे आहे, धातूचे आयन म्हणजे तांबेसारखे सेंद्रिय रेणूशी एकत्र करून मजबूत परस्पर जोडलेले फ्रेमवर्क तयार करून 3D स्ट्रक्चर्स डिझाईन करणारे ते पहिले होते. त्यांनी दाखवून दिले की मोठ्या जागेसह असे पदार्थ बनवणे शक्य आहे जे रेणूंना अडकू शकतात, ज्यामुळे सचित्र पदार्थाच्या निर्मितीचा पाया घातला गेला आहे. येस, नेक्स्ट, सुसुमू किटागावा. रॉबसनच्या कामावर आधारित किटागावा यांनी शोधून काढले की सच्छिद्र संरचना केवळ स्थिर राहू शकत नाही, तर आसपासच्या वायू किंवा रसायनाच्या आधारे विस्तार आणि आकुंचन देखील करू शकतात. या प्रगतीमुळे त्यांना वायू कॅप्चर, उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड आणि ऊर्जा साठवणुकीसाठी अनुकूल बनवले. येस, आणि त्याच्यानंतर यागी यांनी काय केलं, त्यांनी सच्छिद्र संरचनेचा मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क हा शब्द तयार केला आणि जाळीदार रसायनशास्त्र मोठ्या सुव्यवस्थित संरचनेमध्ये धातूचे आयन आणि सेंद्रिय रेणे एकत्र करण्यासाठी पद्धतशीर दृष्टिकोन विकसित केला. हे सगळं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. लक्षात ठेवा, मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क फक्त लक्षात ठेवा आणि क्राय लक्षात ठेवा. क्राय, केमिस्ट्रीचा नोबेल पुरस्कार क्राय यांना भेटला. यस, क्लिअर. चला नेक्स्ट, साहित्यातील नोबेल पुरस्कार 2025. थोडंफार फॉन्ट इथं गेलाय, 2025 आहे साहित्यातील. हा इम्पॉर्टंट आहे साहित्यातील. येस, मागच्या वर्षी पण बघू शकता की चर्चेमध्ये होते ते साहित्याचा नोबेल पुरस्कार भेटणार आहे. या वर्षी पण बघू शकता आणि साहित्याचा नोबेल पुरस्कार एकालाच भेटतो ॲक्च्युली. येस, नेक्स्टच आहे डायरेक्ट एकच स्लाइडमध्ये. 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लाइसो क्रॅसनो होरकाई, लॅस्लो क्रॅक्झन होरकाई. खतरनाक नाव आहे, लक्षात ठेवा. ज्याचं खतरनाक नाव त्यालाच भेटला साहित्याचा पुरस्कार, असं पण लक्षात ठेवा. लॅसिओ क्रॅकनोझाई असं जर काय आलं तर त्यालाच लक्षात ठेवा. साहित्यातील नोबेल पुरस्कार कुठल्या देशाचे ते पण विचारले जाऊ शकतात. हंगेरीचे आहे, हंगेरीचं जे युरोपियन देश आहे, बुदापेस्ट त्याचं कॅपिटल आहे, लक्षात ठेवा. यांना त्यांचा आकर्षक आणि दूरदर्शी कादंबऱ्यांसाठी देण्यात येत आहे.
जे सर्वनाशाच्या दहशतीच्या काळातही केलेल्या सामर्थ्याची पुष्टी करते. लायसिलिओ क्रॅकेनोझाई कोण आहेत? लायसिलिओ क्रॅकेनोझाई हे हंगेरियन कादंबरीकार आणि पटकथा लेखक आहेत, जे कठीण मागणी असलेल्या कादंबऱ्यांचा ओळखले जातात, ज्यांचे वर्णन अनेकदा पोस्ट मॉडर्न काय डिस्टोपियन आणि उदासीन म्हणून केले जाते. सॅटिनॉगो, द द मेलॅन्कॉली ऑफ रेझिस्टन्स, वॉर अँड वॉर, सेईओबो देअर बिलो, द लास्ट वुल्फ अँड द लास्ट गोज ऑन, हे सगळे त्यांचे कादंबरी आहेत. आणि कदाचित जर किचकट प्रश्न आला तर हे सगळे पुस्तकं लक्षात ठेवायला लागतात. येतो असा कारण कारण विचारलं जातं की साहित्यातील जे नोबेल अवॉर्ड ज्यांना भेटले आहे त्यांच्या खालीलपैकी कुठली पुस्तकं आहेत, असे डायरेक्टली आपल्याला विचारलं जाऊ शकतो. म्हणून हे सगळं स्क्रीनशॉट मारायचं असेल तर स्क्रीनशॉट लक्षात ठेवा. पण हे सगळ्याचा वॉर वीर आणि ह्याच्यावरच त्यांनी जास्त काय लिहिलेलं आहे. प्रमुख कामगिरी आणि पुरस्कार ते मॅन बुकर आंतरराष्ट्रीय प्राइज 2015 चे विजेते आहेत. मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइज 2018, द वर्ल्ड गोज ऑन, यस, द वर्ल्ड गोज ऑन साठी देखील त्यांना हे बघू शकतो. द वर्ल्ड गोज ऑन, द लास्ट वुल्फ, द मेलॅन्कॉली ऑफ रेझिस्टन्स, वॉर अँड वॉर, सेईओबो देअर बिलो, यस, ह्याच्यासाठी भेटलेलं आहे. लाइसो क्रॅन्सकोरकाई यांच्या चक्रव्यूहात्मक गद्य, एक वाक्य परिच्छेद आणि तत्वाईक खोलीसाठी कौतुकास्पद आहे. चला, साहित्याचं नोबेल झालं, रसायनशास्त्राचं झालं, काल मेडिकलचं शिकलो, 3 झालं आपल्याला. यस, 6 मध्ये आपल्याला दिलं जातं, लक्षात ठेवा. अजून एक न्यूज होती जी ऑक्टोबरच्या सेकंड पार्टमध्ये होती. माहिती अधिकार कायदा 2005ला 20 वर्ष पूर्ण. लक्षात ठेवायचं, माहिती अधिकार कायदा 2005ला 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि एक काल्पना होता की UPSCचं शताब्दी वर्ष म्हणून आपण बघितलं. आता माहिती अधिकार कायदा 2005ला बघू शकता की 20 वर्ष झालेले आहे. एक मिनटं, थोडं RTI ॲक्टची मी डेट बघतो, इम्प्लिमेंटेशन डेट. यस, 12 ऑक्टोबर 2005ला पास झालेला होता. इफेक्ट आला 12 ऑक्टोबर 2005. लक्षात ठेवायचं, लिहून ठेवतो कारण मला वाटत नाही ते डेट असेल. यस, 12 ऑक्टोबर 2005ला इम्प्लिमेंट झाला. इम्प्लिमेंट आणि जे कायदा करण्यात आलेलं ते जून 2005ला करण्यात आलेलं आहे आणि इम्प्लिमेंटेशन झालं 12 ऑक्टोबरला. म्हणून बघू शकता 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ऑक्टोबर 2005मध्ये माहिती अधिकार RTI कायदा 2005च्या अंमलबजावणीला 20 वर्ष पूर्ण होत आहे. 12 ऑक्टोबरला झाला. भलेही न्यूज ही 16 ते 31 ऑक्टोबरची आहे, पण ते नंतरला अपडेट होऊन न्यूज येतात. म्हणून आपण बघू शकता की ह्या दुसऱ्या सत्रात आपण हे कव्हर करतोय. एका अभ्यासात त्याच्या कार्यपद्धतीतील लक्षणीय त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत, ज्यामुळे पारदर्शकता प्रणालीवर गंभीर ताण येत आहे, हे उघड झाले आहेत. यस, RTI कायदा 2005 बद्दल प्रमुख तथ्य काय आहेत ते पाहून घेऊया. 2005 मध्ये लागू झालेल्या माहिती अधिकार RTI कायदा 2005 हा नागरिकांना सार्वजनिक अधिकाऱ्यांकडे असलेले माहिती मुक्तपणे मिळवण्यास सक्षम करण्याचा प्रयत्न करतो. सरकारी कामकाजात मोकळेपणा वाढवणे, जबाबदारी मजबूत करणे आणि सार्वजनिक संस्थांमध्ये सुशासनाची तत्त्वे पुढे नेणे यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. पुण्यातील शाहिद रजा बर्नी यांचा RTI हा कायद्याअंतर्गत दाखल झालेला पहिला अर्ज आहे. आता हा किती वेळा तुम्ही RTI कायदा वाचला असेल, बरेच. हा डेटा नसेल भेटला, हा डेटा भरपूर रिसर्च करून आणला आहे. पुण्यातील शाहिद रजा बर्नी यांनी पहिला RTI अर्ज केला होता, लक्षात ठेवा. इम्प्लिमेंटेशन 12 ऑक्टोबर 2005, 20 इयर्स ऑफ RTI ॲक्ट, लक्षात ठेवा. शाहिद रजा बर्नी यांनी पहिला RTI ॲक्ट बघू शकता टाकला होता. नेक्स्ट, माहिती अधिकार सुधारणा कायदा काय प्रकार आहे 2019 मध्ये बघू शकता. त्याच्यात थोडाफार चेंजेस करण्यात आले. 2005च्या माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा 5 वर्ष किंवा 65 वर्षापर्यंत जे आधी असे ते सेवा दिली आणि त्याच्या वेतन आणि सेवा अटी मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या पगाराशी जुळत असत, हे 2005चा कायदा होता. तथापि 2019च्या दुरुस्तीने हे बदलले, ज्यामुळे केंद्र सरकार त्यांच्या पदावर कालावधी, वेतन, भत्ते आणि सेवा अटी निश्चित करण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे आता जे आहे जे केंद्र सरकार करणार आहे. माहिती अधिकार कायदा 12 ऑक्टोबर 2005ला लागू करण्यात आला. म्हणजे हा डेट ऑलरेडी दिलेली आहे, मला लक्षात नव्हतं आलं. पण लक्षात ठेवा की जे पहिले 5 वर्ष 65 वर्षापर्यंत जे सर्व्हिस होती ती आता केंद्र सरकार करणार आहे. केंद्र सरकार आता नियमन करणार आहे आणि त्याच्या अंतर्गत आता बरेच सारे चेंजेस चालू आहेत. हे बघू शकता. नोडल ऑफिसर मॉड्यूल असं आहे. जर सिटीजन असेल तर मी RTI साठी रिक्वेस्ट टाकेल, म्हणजे RTI अधिकारी जे तिकडे ऑफिसर असतील हे नोडल ऑफिसर असतील. मग त्याच्यानंतर तो फर्स्ट फॉरवर्डेड रिक्वेस्ट टू कन्सर्न PIO, जे तुम्ही विचारणार तो मग त्या डिपार्टमेंटला तेच टाकणार. मग रिक्वेस्ट टू PA ला टाकणार आणि मग एक सपोर्टिंग डॉक्युमेंट येणार आणि मग तेच डॉक्युमेंट PDF मध्ये त्या सिटीजनकडे जाणार.
दॅट इज द प्रोसेस. येस. त्याच्यानंतर प्रकल्प वॉटर वर्थ प्रकल्प वॉटर वर्थ. येस. मेटा प्लॅटफॉर्म्सने त्यांच्या अब्जावधी डॉलर्सच्या समुद्राखालील केबल प्रकल्प वॉटरवरच्या भारतातील टप्प्यासाठी लँडिंग साईट म्हणून मुंबई आणि विशाखापट्टणमची निवड केलेली आहे. येस. मेटा प्लॅटफॉर्म्सने मुंबई आणि विशाखापट्टणम, लक्षात ठेवा. विशाखापट्टणम कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे. लक्षात ठेवा. श्रीहरिकोटा आणि हे सगळं पण लक्षात ठेवायचं आहे. त्या अनुषंगाने प्रकल्प मुंबई आणि विशाखापट्टणम. मुंबई या बाजूला आहे आणि विशाखापट्टणम बघू शकता बे ऑफ बंगालच्या खाली खाडीत आहे. प्रोजेक्ट वॉटरवर्थ काय आहे बघू शकता. हा मेटा प्लॅटफॉर्म्सचा एक सबसी केबल उपक्रम आहे ज्याचा उद्देश जागतिक डेटा कनेक्टिव्हिटी मजबूत करणे आहे. डेटा कनेक्टिव्हिटी आहे जे जागतिक लेवलला ते बघू शकता मजबूत करण्याचा हा प्रोजेक्ट वॉटरवर्थ आहे. हे अमेरिका, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका. लक्षात ठेवा. अमेरिका, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका. नेक्स्ट ह्याच्यात असेल अमेरिका या बाजूने घेऊ, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका. अमेरिका, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका हे 4 यांना जोडते, ज्यामुळे ते जगातील सर्वात लांब सबसी केबल बनले आहे जे 50,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. आणि भारतामध्ये ते कुठे आहे? मुंबई आणि विशाखापट्टणम इथे बघू शकता त्यांनी निवड केलेली आहे वॉटरवर्थ प्रोजेक्टचा. मार्ग डिझाईन. प्रोजेक्ट वॉटरवर्थमध्ये एक डब्ल्यू आकाराचा मार्ग आहे जो लाल समुद्राच्या कॉरिडोरला बायपास करतो, ज्यामुळे भूराजकीय संघर्ष आणि केबल नुकसान होण्याचे धोके कमी होतात. येस. म्हणजे कुठं गेला सॉरी तो इमेज. येस. हेच बोलतात की डब्ल्यू शेप. त्याच्यामुळे बघू शकता की हे जे काही काही असतात प्रकार इकडे जे चालू असतात ते संघर्ष कमी होतो त्याच्यामुळे. म्हणजे संघर्ष जर झाला तरी ह्या सेफ्टी राहील त्या हिशोबानंच डिझाईन केलेला हा हे आहे. टाईमलाईन आणि क्षमता 2030 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, ज्याची डिझाईन क्षमता 1 पेटाबीट प्रति सेकंड. गिगाबीट पण आहे, पेटाबीट त्याच्या पण हायर व्हर्जनचा असणार आहे. धोरणात्मक महत्त्व. भारतातील निवडलेल्या लँडिंग साईट्स जागतिक AI पायाभूत सुविधांमध्ये देशाची भूमिका वाढवतात, डेटा स्थानिकीकरणाला समर्थन देतात आणि भारताच्या डिजिटल इकोसिस्टमला बळकटी देतात. म्हणून बघू शकता की भारत असं अट्रॅक्टिव्ह स्थान बनलेलं आहे. भरपूर सारे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असतील, त्याच्यानंतर मोठे मोठे बिझनेस असतील. हे भारत कुठं मॅग्नेटिक हे झालं आहे. कुठंतरी चायनाला एक पर्याय म्हणून भारताकडे बघितलं जात आहे पूर्ण जगात. पण आता भारतच एवढा एकदम टक्कर देतोय की आता काही काही युरोपियन देश पण आता बघू शकतात की आपण इंग्रजांपेक्षा पुढे गेलो. मग इंग्रजांना वाटतंय की आपण ह्यांच्यावर राज्य केलं आणि आता आपणच त्याच्या म्हणजे आपण मागे राहिलो आणि भारत पुढे गेलाय. मग थोडंफार आपल्याला प्रेशर पण झेलावं लागतं, जसं ट्रम्पचे जे टॅरिफ पॉलिसी असेल आणि हे सर्व. सध्या तर व्लादिमीर पुटिन बघू शकता भारताच्या विजिटावर आहे. त्यांनीच सांगितलं की अमेरिका भारताला रोखतंय की तुम्ही क्रूड ऑइल घेऊ नका रशियाचा. पण रशियन प्रेसिडेंटनी त्यांनी स्वतः सांगितलंय की आम्ही अमेरिकाला न्यूक्लिअर फ्यूल देतो, न्यूक्लिअर वेपन आणि ह्याच्यासाठी न्यूक्लिअर पॉवर प्लांटसाठी. मग जर ते अमेरिकाला चालतं, मग आम्ही जर ऑइल इंडियाला देतो तर त्याच्यात प्रॉब्लेम काय? म्हणजे अमेरिकाची दुटप्पी भूमिका आहे, लक्षात ठेवा. आणि हा प्रोजेक्ट कोणाचा आहे लक्षात ठेवा, मेटा प्लॅटफॉर्मचा. मेटास प्रोजेक्ट वॉटरवर्थ. येस. नेक्स्ट, नोबेल शांतता पुरस्कार. वा, डोनाल्ड ट्रम्प तर ह्याच्याच पाठी लागलेले, मी एवढे सारे युद्ध थांबवले, हे थांबवलं, फलाना झाला, ढिमकाना झाला, मला शांततेचा पुरस्कार द्या, नाही तर अमेरिकाचा अपमान आहे, असं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं. पण हे काय नोबेल पुरस्कार म्हणजे काय असं काय काय त्याला बोलतात की असं काय टॉफी बिफी चॉकलेट नाही आहे की दुकानात गेला 50 पैसे 1 रुपये दिले आणि टॉफी घेतली. येस. लक्षात ठेवा. मारिया कोरिना मचाडो, चॅम्पियनिंग डेमोक्रेसी इन व्हेनेझुएला, नोबेल पीस प्राइज 2025 यांना जाहीर झालेलं आहे. येस. 4था नोबेल प्राइज बघतोय. लक्षात ठेवा. जर राहिलेले असतील तर आपण डिरेक्टली नाहीतर रील्सच्या माध्यमातून ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू, नाहीतर थोडंफार एक्स्ट्रा नोट्समध्ये आपण कव्हर करू. कारण काही काही जाहीर थोडे लेट झाले, मग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राहिलेले पण आपण कव्हर करू. पण हा 4था आहे, टोटल 6 आहेत. व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना चालना देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण संक्रमणासाठी केलेल्या अटळ संघर्षासाठी नॉर्वेजियन नोबेल समितीने मारिया कोरिना मचाडो यांना 2025चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केला आहे. येस. लोकशाहीच्या न्याय आणि शांततापूर्ण संक्रमणासाठी बघू शकता त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. येस. मारिया कोरिना मचाडो एक व्हेनेझुएलियन राजकारणी आणि लोकशाही समर्थक कार्यकर्त्या, ज्या हुकुमशाही विरोधात तिच्या धाडसी भूमिकेसाठी व्हेनेझुएलाची आयर्न लेडी. येस. आता मागच्या जर 3-4 वर्षाचा जर पेपर बघितला कोविड नंतरचा, तर त्या नोबेल पीस प्राइज नाही तर जर हे असेल म्हणजे बाकी लोकांना भेटलं असेल तर त्यांचे कार्य, त्यांची कुठली समिती स्थापन झाल्या, त्यांनी काय गट स्थापन केले, याच्यावर प्रश्न विचारले जातात.
म्हणून ह्यांनाच व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जातात, हे पण लक्षात ठेवा. 1999 पासून व्हेनेझुएलाच्या तुलनेने स्थिर लोकशाहीसाठी खोलवर रुजलेल्या हुकुमशाही राज्यात बदलला आहे. नागरिकांना गरिबी आणि मर्यादित स्वातंत्र्याचा सामना करावा लागत आहे, तर विरोधी पक्ष सतत धोक्याखाली संघर्ष करत आहे. म्हणजे ह्यांना कशासाठी भेटलंय? चॅम्पियनिंग डेमोक्रेसी इन व्हेनेझुएला, म्हणजे लोकशाहीला जास्त बळकट करण्यासाठी त्यांना दिलेलं आहे. म्हणजे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत, आपण तेच बोलू इनडायरेक्टली. 1992 मध्ये रस्त्यावरील मुलांना पाठिंबा देण्यासाठी तिने ॲथेनिया फाउंडेशन स्थापन केले. यस, 100% प्रश्न येणार, लिहून घ्या. 100% क्वेश्चन चॅलेंज लावतो मी, याच्यावर येणार 100% क्वेश्चन येणार, लक्षात ठेवा. चॅलेंज आहे. ज्या वेळेला प्रश्न येईल एक्झामला, मी हाच स्क्रीनशॉट, हाच व्हिडिओ बघू शकता. रील्स आणि शॉर्ट्सच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर जाहीर करणार आहे. बघू शकता आज जे शिकवतोय, आज आपल्याला डेट माहीत असेल, 7 तारीख, 7 डिसेंबर. 7 डिसेंबरचा हा लेक्चर आहे, लक्षात ठेवा. डिरेक्टली मी 7 डिसेंबर जे परीक्षेला आपल्या गट क नाही तर पुढच्या परीक्षेला MPSCच्या येतील, हा डायरेक्टली मी रील्समध्ये डायरेक्टली दाखवणार की हा प्रश्न आलेला. ॲथेनिया फाउंडेशन आणि नोबेल शांतता पुरस्कार कुणाला भेटला आहे? आयर्न लेडी. या 3 पॉईंटमधला एक प्रश्न फिक्स आहे. यस. आणि निवडणुकावर लक्ष ठेवण्यासाठी आणि मुक्त आणि निष्पक्ष मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी सुमेटची सहस्थापना केलेली आहे. यस, ॲथेनिया फाउंडेशन आणि प्रोत्साहन देण्यासाठी सुमेटची सहस्थापना. ओके, ठीक आहे. सुमेट लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, जोहो प्लॅटफॉर्म. हा काय प्रकार आहे बघू शकता. जोहो प्लॅटफॉर्म हे बघू शकता. जोहो मध्यंतरी अमित शहानी जीमेल आपला पूर्ण जीमेल जे अकाउंट आहे ते चेंज करून जोहो प्लॅटफॉर्म त्यांनी यूज केला, जे आपल्या भारतीयांनीच बनवलेला हे आहे. कुठेतरी जीमेलला कुठेतरी बोलू शकता ना की एक टक्कर देण्यासाठी भारतीय बनावटीचा ते जोहो प्लॅटफॉर्म आहे, त्याच्याबद्दल जाणून घेऊया. डिजिटल पायाभूत सुविधांच्या स्वदेशीकरण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलताना भारत सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे PMO ईमेल खात्यासह 12 लाखाहून अधिक अधिकृत ईमेल खाते राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रातून जोहो विकसित प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित केले आहे. येस, 12 लाखपेक्षा जे सरकारी जे आहे त्याचा जोहो वापरणार आहेत, आता जीमेल वापरणार नाही, ज्यामुळे डेटा सार्वभौम आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब मजबूत होतो. जोहो कॉर्पोरेशन ही 1996 मध्ये भारतात स्थापन झालेली जागतिक सॉफ्टवेअर अँड SAS म्हणजे ॲप्स सर्व्हिसेस आघाडीची कंपनी आहे. चेन्नई येथे मुख्यालय आहे, लक्षात ठेवा. चेन्नई, तामिळनाडू येथे मुख्यालय असलेली ही कंपनी 150हून अधिक देशांमध्ये 100 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांचा सेवा देते. 100 दशलक्षाहून म्हणजे ही जोहो प्लॅटफॉर्मच अशी आहे की कुठले कुठले कॉर्पोरेट कंपनीला जीमेल वापरायचाच नाही, मग ती ही प्लॅटफॉर्म बघू शकता, प्लॅटफॉर्म निर्माण करून देते. जोहो प्लॅटफॉर्म लक्षात ठेवायचं आहे. हे कंपनी 50हून अधिक क्लाउड आधारित व्यवसाय अनुप्रयोगांचा एक विशाल पोर्टफोलिओ देते, ज्यामध्ये जोहो वर्कप्लेस आणि जोहो ऑफिस सूट याचा समावेश आहे, जे थेट मायक्रोसॉफ्ट 365 आणि गुगल वर्कस्पेसशी स्पर्धा करतात. सुरक्षा फ्रेमवर्क आहे. जोहो प्लॅटफॉर्मचे नियमितपणे सॉफ्टवेअर क्वालिटी सिस्टीमद्वारे ऑडिट केले जाते. सुरक्षा मंजुरी आणि इनपुट NIC, सर्टिन आणि इतर सरकारी एजन्सीकडून प्राप्त झाले. लक्षात ठेवायचं आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जोहो प्लॅटफॉर्म चेन्नई येथे मुख्यालय, लक्षात ठेवा. गोपनीयता प्रथम मॉडेल. जाहिरातांच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता वापरकर्त्यांच्या डेटा गोपनीयता प्राधान्य देऊन ते स्वतःला वेगळे करते. कारण जास्त जर आपल्याच डेटाचा हेच असलं तर डेटा सिक्युरिटी कुठेतरी इम्पॉर्टंट आहे, म्हणून त्याचं महत्त्व जास्त आहे. तिच्या सेवा सामान्यतः तिच्या स्पर्धकापेक्षा अधिक परवडणारे आहेत, ज्यामुळे ती लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांमध्ये लोकप्रिय आहे. किंमत प्रभाव होता, एकदम नॉमिनल मिनिमल प्राईजमध्ये ते सर्व्हिसेस देतात सर्व. स्वावलंबी भारत दृष्टी. अमेरिकेत समाविष्ट असूनही कंपनी आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी भारत दृष्टीचे सुसंगत राहून ग्रामीण तामिळनाडूमधील तिचे प्रमुख कामकाज चालवते. यस, जोहो प्लॅटफॉर्म लक्षात ठेवा. अमित शहानी ते ट्विट केलेला. यस, मेडिकलचा आपण केला, रसायनशास्त्राचा केला, त्याच्यानंतर आपला ह्याचा काय त्याला बोलतात पीस प्राईज केला, म्हणजे आपला शांततेचा नोबेल पुरस्कार केला, आणि चौथा आपला लेखकसाठी केलेला होता. यस, आता 5वं जो आहे अर्थशास्त्र. आता मग राहतोय एकच फिजिक्सवाला. इकॉनॉमिक्स, द सेव्हरेजेस रिस्क बँक प्राईज इन इकॉनॉमिक सायन्स इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल 2025. इकॉनॉमिक्स ह्याचा पण शॉर्टकट आहे काय? नाही आहे. चला, इकॉनॉमिक्स आपण शॉर्टकट बनवूया. 2025चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार आहे इकॉनॉमिक्सचा. बाकीचे पण लक्षात ठेवायचे कसं आहे. साहित्याचा कुणाला भेटला, जो लेसेस जे खतरनाक नाव होतं
त्यांचंच आहे. एकदा परत हे बघूया, कारण ते नावच बघू शकता की कुठं गेलं. साहित्यातील नोबेल पुरस्कार बघा, लक्षात ठेवा कोणाला, लाइजलो क्रॅसन होरकाई यांना भेटला आणि त्यांचे भरपूर सारे कामगिरी आहेत. आता आपण रसायनशास्त्राचा पण झाला. येस, अजून 4-5 न्यूज आहेत, मग आपलं कव्हर होतंय मेन. चला, अर्थशास्त्राचे जे नोबेल आहे पुरस्कारचे जोएल मोकिर नेदरलँडचे, फिलिप अगियन आणि पीटर हॉविट कॅनडा यांना नवोपक्रम चालित आर्थिक वाढ आणि विकास टिकवून ठेवण्यासाठी समाजाने स्थिरतेचा सामना कसा करावा हे स्पष्ट केल्याबद्दल संयुक्तपणे देण्यात आलेला आहे. म्हणजे जर शॉर्टकट बनवायचा झाला, ॲगियन MAH, हॅवेट MAH, बघू शकता की इकॉनॉमिक्स महाराष्ट्राचा इकॉनॉमिक्स लक्षात ठेवा MAH. म्हणजे जोएल हेचा जे फर्स्ट आहे मोकिर अगियन आणि H मीन्स हॅवॉट MAH. तसेच मी ह्याचा सांगितलेला की मेडिकल सायन्सचा, म्हणजे मेडिकल सायन्ससाठी आपण कुठली औषध मागितलं, BRS करून एक औषध मागितलं. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमुळे आपण क्राय झालो, मग त्या क्राय केलं त्या केमिस्ट्रीच्या केमिकलमुळे, KRY. शांततेचा पुरस्कार मारिया मचाडो. साहित्याचा आपण आताच बघितलं, लाइस्लो होरकाई त्यांना भेटला. मग इकॉनॉमिक्सचा महाराष्ट्र, मेडिकल BRS औषध मागितलं, केमिस्ट्रीमुळं आपण त्या वायूमुळं आपण रडतोय म्हणजे क्राय करतोय, लक्षात ठेवा. आणि हे थोडं भयंकर म्हणजे काहीतरी असेल की असं काही शिकवत आहे, बट असेच तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार. ज्याला त्यांना वाटते की स्ट्रेट पूर्ण नावं लक्षात ठेवू शकता, आपली चॉईस आहे. मी माझा अभ्यासाचा दृष्टिकोन म्हणजे मी कसा जर हे लक्षात ठेवायचं तर दिस इज माय मेथड. येस, कारण हे आपल्याला काही आता वाचून विसरायचं नाही आहे. ॲटलिस्ट 6 महिन्या येणाऱ्या सगळ्या जे सरळ सेवेच्या पण परीक्षा आहे त्याच्यात नोबेल पुरस्कार पुढचा जाहीर होत नाही तोपर्यंत हे इम्पॉर्टंटच आहे सर्व. म्हणून एकदाच तुम्ही वाचा आणि एकदाच शॉर्टकट बनवा ना, संपला मग सगळा विषय. तांत्रिक प्रगतीद्वारे शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेले पूर्व आवश्यकता ओळखल्याबद्दल जोएल मोकिर यांना पारितोषिकाचा अर्धा भाग मिळाला आहे. तांत्रिक प्रगतीद्वारे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी मोकिर आहेत कुठे, नेदरलँड्सचे. मोकिर यांनी ऐतिहासिक डेटाचा वापर करून सतत विकासासाठी शाश्वत तंत्रज्ञान नवोपक्रम का महत्त्वाचा आहे हे स्पष्ट केले. फिलिप ॲगियन आणि पीटर हॉवेट यांनी सर्जनशील विनाशाद्वारे शाश्वत विकासाचा सिद्धांताचा दुसरा भाग सामायिक केला. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिलेटेडच दोघांनी काम केलेलं आहे. मोकिर यांनी अर्ध प्राईज दिला आणि बाकीच्या 2 यांनी अर्ध प्राईज. चला नेक्स्ट, सुंदरबनच्या CIM मॉडेलच्या FAO कडून जागतिक मान्यता मिळाली. येस, पश्चिम बंगालच्या सुंदरबनमधील नेचर ॲडव्हेंचरमेंट अँड वाईल्डलाईफ सोसायटीने विकसित केलेल्या मॅंग्रोव्ह इकोसिस्टममधील शाश्वत जलचर SAM मॉडेलच्या संयुक्त राष्ट्राकडून अन्न आणि कृषी संघटनेने जागतिक तांत्रिक मान्यता दिलेली आहे. FAO SAM मॉडेल आहे का, त्याचा इमेज आपण बघूया. येस, दिस इज सुंदरबन्स. बघू शकता कसा मँग्रोव्ज आहे. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट मँग्रोव्ज इन द वर्ल्ड. भारतात कमी आणि बांगलादेशमध्ये जास्त आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि इथंच बघू शकता ते याच भागात रॉयल बेंगॉल टायगर पण आपल्याला फेमस आहेत, जे भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. कांदळवना मँग्रोव्ह म्हणजे. SAM मॉडेल काय आहे, पश्चिम बंगालमधील सुंदरबनमध्ये हा एक समुदाय आधारित उपक्रम आहे ज्याचा उद्देश मँग्रोव्ह संवर्धन आणि मत्स्यपालन आधारित उपजीविकेच्या समतोल साधणे. या मॉडेल अंतर्गत 5 ते 30% मत्स्यपालन तलाव क्षेत्र खारफुटीच्या आच्छादनाखाली ठेवले जाते, ज्यामुळे मासे आणि कोळंबी शेतीला पाठिंबा देताना परिसंस्थेचं संरक्षण होतं, इकोसिस्टमचा. शेतकरी काळ्या वाघाच्या कोळंबी पॅनियस मोनोडॉन साठी नैसर्गिक चारा म्हणून खारफुटीच्या कचऱ्याचा वापर करतात. ही एक उच्च मूल्य असलेली प्रजाती आहे जी पारंपरिकपणे या प्रदेशात लागवड केली जाते, ज्यामुळे रासायनिक इनपुटावरील अवलंबित्व कमी होते. हा दृष्टिकोन हवामान अनुकूल जलचरांना प्रोत्साहन देतो, ज्याचा शेतकऱ्यांना नफा वाढवण्यास आणि समुद्राच्या पातळीत वाढ आणि धूप विरोध किनारपट्टीचा लवचिकता मजबूत करण्यास मदत होते. यस, लक्षात ठेवायचं आहे. आणि दिस इज द प्रॉपर मॅप ऑफ सुंदरबन्स. Yes, spanning across India and Bangladesh, Sundarban is among the world's largest continuous blocks of mangrove forest. Less than 40% of Sundarbans is located in India. 40% पेक्षा कमी हे आहे आणि बाकी 60%च्या वर बांगलादेशमध्ये. ऑन द इंडियन साइड फॉरेस्ट बाउंड्रीज हॅव चेंज व्हेरी लिटिल सिन्स 1943. म्हणजे सेमच राहिलेलं आहे, चेंज जास्त नाही आहे. चला नेक्स्ट न्यूज. जम्मू काश्मीरमध्ये दरबार मूव्ह पुन्हा सुरू. येस, दरबार मूव्ह हा काय प्रकार आहे हा पण प्रश्न येऊ शकतो. दरबार मूव्ह कुठल्या राज्यात चालतो हा पण प्रश्न येऊ शकतो. दॅट इज जम्मू काश्मीर. एक मिनटं, थोडा गळा सुटतोय माझा.
सॉरी. 4 वर्षाच्या विश्रांतीनंतर दरबार मूव्ह जम्मू आणि काश्मीरच्या नागरी सचिवालयांचे आणि सरकारी कार्यालयांचे श्रीनगर उन्हाळी राजधानी आणि जम्मू हिवाळी राजधानी. जम्मू खाली आहे आणि श्रीनगर वर आहे. उन्हाळ्यामध्ये बर्फ पिघळतो म्हणून ते श्रीनगरला पण जाऊ शकतो आणि हिवाळ्यात बघू शकता बर्फ जास्त पडतो म्हणजे आत्ताच आहे म्हणून जम्मू त्याची सेकंड राजधानी आहे. यांच्यातील 150 वर्ष जुने द्वैवार्षिक हस्तांतरण ह्या हिवाळ्यात पुन्हा सुरू होणार आहे. ऐतिहासिक आणि प्रशासकीय महत्त्व. 1872 मध्ये महाराजा गुलाब सिंग पूर्वीचे जम्मू काश्मीर राज्याचे पहिले डोगरा शासक. येस, जम्मू काश्मीरचे पहिले डोगरा शासक 1872 जर आला महाराजा गुलाब सिंग. हरी सिंग नंतरला आला महाराजा हरी सिंग. हे इंडिपेंडन्सच्या वेळीची जी गोष्ट आहे नेहरूवाली, त्याच्यात गुलाब सिंग लक्षात नका ठेवू. यांनी प्रशासनाला लोकांच्या जवळ आणण्यासाठी प्रदेशांमधील खराब रस्ते संपर्काच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी याची सुरुवात केली. दरबार मूव्ह म्हणजे इकडून तिकडे दरबार मूव्ह होत होतं. पहिले कनेक्टिव्हिटी चांगली नव्हती ना, म्हणजे बिकॉज ऑफ द जॉग्राफिकल कन्स्ट्रेंट आणि टेम्परेचर आणि हे सगळं ॲटमॉस्फेरिक हे साथ नव्हतं देत होतं. म्हणजे बर्फ जास्त पडणं, भौगोलिक दृष्टिकोन चांगला नसणं, पहाड पर्वत सगळेच आहेत त्याच्यामुळे. म्हणून हा दरबार मूव्ह कन्सेप्ट तिथं चालतो की दरबार इथून तिकडं मूव्ह करायचं संपूर्ण आणि मग तिकडली पण प्रशासकीय काम करायचे आणि इकडली पण प्रशासकीय काम करायचे, असा पूर्ण राज्य आपल्याला व्यापता आला पाहिजे. तसेच महाराष्ट्रात पण चालतं ना, हिवाळी अधिवेशन नागपूरला घेतो. मग हिवाळी अधिवेशन आता सुरू होणार आहे पुढच्याच आठवड्यात, ऑलमोस्ट उद्यापासून. त्याच्यानंतर तेच आहे की मॅक्झिमम बघू शकता मराठवाडा, नागपूर, विदर्भाचे काम तिकडले जास्त केले जातात. आणि मग बाकीचे 2 तर एक आपलं बजेट सेशनच होतं, ते बजेटचा संपूर्ण राज्याचा असतो आणि नॉर्मली मग एक दुसरा सेशन असतो, त्याच्यात पण आपले कामं होतात, लक्षात ठेवा. चला, पावसाळी जे अधिवेशन आहे ते स्वातंत्र्यानंतरही ते सुरू राहील आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रादेशिक एकात्मतेचे प्रतीक बनेल. व्यवहारात काय ते 2020च्या जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या निर्णयास असे आढळून आले की दरबार मूव्हसाठी कोणतेही कायदेशीर औचित्य किंवा संवैधानिक आधार नाही. 2021 मध्ये LGच्या प्रशासनाने दरबार मूव्हची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे सरकारचे दरवर्षी 200 कोटी रुपये वाचतील असा अंदाज व्यक्त केला. म्हणजे दरबार मूव्हसाठी 200 करोड लागतात. येस, पारंपरिक दरबार मूव्हचे पुनरुज्जीवन कलम 370 नंतरच्या प्रशासनात प्रादेशिक समानता मजबूत करू शकते आणि प्रत्येक मूव्ह दरम्यान यजमान शहरांमध्ये स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देते. तथापि लॉजिस्टिक प्राण, प्रशासकीय सातत्यातील व्यत्यय आणि पर्यावरणीय आणि सुरक्षा चिंता यासारखे आव्हान कायम आहेत. महाराजा गुलाब सिंग बद्दल त्यांनी 1846 मध्ये जम्मू काश्मीर या रियासताची स्थापना केली. ते जम्मू शासक घराण्याचे थेट वंशज होते आणि त्याचे भाऊ ध्यान सिंग आणि सुचेत सिंग यांच्यासह प्रसिद्ध डोगरा त्रिकुटीचा भाग होता. डोगरा त्रिकूट विचारले तर म्हणजे 3 लोक असतात. एक तर स्वतः गुलाब सिंग झाले, त्याच्यानंतर त्याचे 2 भाऊ ध्यान सिंग आणि सुचेत सिंग. लक्षात ठेवा, ह्या तिघांना मिळून त्रिकूट बोलतात. ते लाहोरमधील महाराजा रणजित सिंहाच्या दरबारात सामील झाले आणि एक प्रमुख लष्करी कमांडर बनले. यस, श्रीनगर समर कॅपिटल, मे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर टू एप्रिल जे सध्या चालू आहे जम्मू विंटर कॅपिटल. 145 इयर्स अगो ॲन्युअल दरबार मूव्ह इनिशिएटेड बाय महाराजा रणबीर सिंग. महाराजा जे रणबीर सिंग होते तिथून हा दरबार बघू शकता सुरू झाला. 52 ऑफिसेस हे सगळे बघू शकता, 200 ट्रक्स आणि हे सगळे इकडून तिकडं मूव्ह केले जातात. भरपूर सारं बघू शकता, 200 करोड रुपयाचा खर्च आहे आणि मग त्याच्यावरूनच अंदाजा लावा की काय प्रकार चालत असेल. आणि ह्या महिन्यातली लास्ट न्यूज आणि भरपूर महत्त्वाची आणि आपण सगळे ज्याच्यासाठी परीक्षा देतोय की कुठंतरी पेमेंट आपण चर्चा करतोच, त्याच अनुषंगाने 8वा केंद्रीय वेतन आयोग 8th पे कमिशन. केंद्रीय मंत्रिमंडळाने 8वा केंद्रीय वेतन आयोग संदर्भात अटीला मान्यता दिली आहे. वेतन आयोग काय? वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत दर 10 वर्षांनी एक नवीन वेतन आयोग स्थापन केला जातो. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, वित्त मंत्रालयाद्वारेच 8वा वेतन आयोगाच्या खर्च विभागाची स्थापना केली जाते. महागाई, राहणीमानाचा खर्च आणि भरपाईमध्ये समानता आणि निष्पक्षतेच्या आवश्यकता लक्षात घेऊन आर्थिक आणि गैर आर्थिक लाभांचे मूल्यांकन करून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन निश्चित करते. सामान्यतः सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या आयोगाचे अध्यक्ष असतात. त्यांच्या शिफारस बहुतेकदा सरकारी मालकीच्या संस्था देखील स्वीकारतात. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष जे आहे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. युनिफॉर्म सिव्हिल कोड लावण्यामध्ये उत्तराखंडमध्ये त्यांचीच भूमिका होती. तसेच गुजरातने पण त्यांना नेमलेलं आहे की तुम्ही गुजरातमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरिक कायदा कसा वापरला जाऊ शकतो त्याचा एक रिपोर्ट सादर करा.
आयोग 18 महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करेल आणि पूर्ण होण्यापूर्वी विशिष्ट बाबींवर अंतरिम शिफारस जारी करू शकते. 8 पे कमिशन. जुनी नोट आहे बंद झाली 500ची, लक्षात ठेवा. TOR हे 8व्या वेतन आयोगाचे आदेश, व्याप्ती आणि वेळापत्रकाची रूपरेषा दर्शवणारा एक आराखडा म्हणून काम करते. 10 वर्षाच्या वेतन सुधारणा चक्र परंपरेला पुढे चालू ठेवून 8व्या वेतन आयोगाची शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे जरी रेकमेंडेशन नंतर आले तर तुम्हाला जे समजा आता 2027ला लागू होत असेल, पण जे 1 जानेवारीपासूनच ती सॅलरी एक्स्ट्रा कॅल्क्युलेट होणार आणि मग एरियर्स जे आहे तुमचे ते 5-6 लाख रुपये साठले असतील ते एकत्र दिले जातील. आर्थिक परिणाम काय होणार आहे? अंमलबजावणीमुळे वापर वाढतो आणि आर्थिक वाढ होते, ज्यामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे जीवनमान सुधारते. 8वा CPC अंतर्गत 49 लाखाहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांचा फायदा होईल. मागील उदाहरणे काय? न्यायमूर्ती AK माथुर, अशोक कुमार माथुर यांच्या अध्यक्षतेखाली 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला. 23.55 वाढीचा शिफारस केली होती आणि आता फिटमेंट फॅक्टर असं दिलं असतं की 2.75च्या आसपास होऊनच जाईल. म्हणजे जर 15,000 आहे तर 15,000 इंटू 2 म्हणजे करा ना, म्हणजे इंटू 45 म्हणजे 38 ते 37 39-37,000च्या आसपास त्यांचं बेसिक सॅलरी जाईल. आणि हे सर्व बघू शकता की बाकी हेच काय नाही, एवढे महत्त्वाचे बघू शकता की ऑक्टोबरमधले न्यूज होते. कालचे 10-12 न्यूज, आजचे 8-9 न्यूज, जे 10 न्यूज जेवढे असतील तेवढे कुठेतरी आपण प्रयत्न करतोय कव्हर करण्याचा. नोबल अवॉर्ड्स बघितले, फक्त एक राहिलं जे फिजिक्सचा राहिलं आहे ते आपण बघू शकता. नोव्हेंबरच्या पहिल्याच ह्याच्यात जे पुढच्या आठवड्यात होईल लेक्चर त्याच्यात आपण डिरेक्टली देऊ. नोबल अवॉर्डचा जो राहिलेला एक आहे, बाकी 5 आपण नोबल अवॉर्ड केलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि आज आपण इथंच थांबूया. जी कंबाईनची परीक्षा आहे त्याची तयारी करा. 4 तारीख आहे, 4 तारीख पण लक्षात ठेवा, तयारी करा. इनडायरेक्टली ह्या वर्षी कंबाईनची पोस्ट निघणं भरपूर गरजेचं आहे, कारण मग कॉम्पिटिशन पुढे वाढत जाणार आहे. राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर गेल्यामुळे ती सगळी गर्दी कंबाईनवर आलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणून कुठेतरी याच 1-2 वर्षात पोस्ट काढून घ्या. असाच अभ्यास करत राहा आणि काही डाऊट असला तर तुम्ही डायरेक्टली एकाग्र अकॅडमीला डिरेक्टली संपर्क नंबर दिला आहे, तुम्ही डिरेक्टली कॉल करू शकता. फ्री मेंटरशिप चालते सर्व. यायचं असेल ऑफलाईन सेंटरवर तर बोरिवली आणि दादर वेस्ट आणि बोरिवली वेस्टला बघू शकता. स्टेशनच्या जवळच आमचं ऑफिस आहे, तुम्ही डिरेक्टली इथं कॉन्टॅक्ट करू शकता आणि फ्री मेंटरशिपला येऊ शकता. तर आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.